सोमवारची ती उजाडणारी सकाळ कदम कुटुंबासाठी एक प्रचंड मानसिक ओझे आणि शांततेची नवीन चादर घेऊन आली होती. सायलीने रात्री खोलीचे दार आतून बंद केले होते. ते सकाळी ठीक 5:30 वाजताच उघडले. ती रात्रभर झोपली नव्हती. तिच्या डोळ्यांसमोर सतत तोच प्रसंग फिरत होता. तन्वीने धावत येऊन सागरला मारलेली ती घट्ट मिठी आणि तिचे ते हक्काचे शब्द. सायलीने आरशात स्वतःचा चेहरा नीट पाहिला. तिचे डोळे लाल झाले होते, पण चेहऱ्यावर आता रडण्याचे भाव नव्हते, तर एक कडक आणि बाणेदार स्वाभिमान जागा झाला होता. तिने कपाटातून एक साधी पण कडक इस्त्रीची सुती साडी काढली. ती व्यवस्थित नेसली आणि कपाळावर अगदी ठसठशीत कुंकू लावले. मी या घरची अधिकृत पत्नी आहे. एखादी मुलगी तिच्या भूतकाळाचा दाखला देऊन माझ्या संसारात हक्काने उभी राहू शकत नाही, पण सागर आज काय पाऊल उचलतो यावर माझं पुढचं भविष्य ठरेल. सायलीने स्वतःशीच निश्चय केला. ती जेव्हा खोलीबाहेर आली तेव्हा हॉलमध्ये सोफ्यावर तन्वी अजूनही झोपलेली होती. तिच्या अंगावरील महागडी साडी विस्कटलेली होती आणि डोळ्यांखाली काळी वर्तुळे दिसत होती. सायली थेट स्वयंपाकघरात गेली. तिने गॅस पेटवला आणि चहाचे भांडे ठेवले. काही वेळातच सागर मागून अत्यंत भीत स्वयंपाकघरात आला. त्याचेही डोळे रात्रभर न झोपल्यामुळे सुजले होते. त्याला सायलीचा सामना करण्याची कमालीची भीती वाटत होती. सायली, प्लीज माझी बाजू ऐकून घे. रात्री तू दार बंद केलंस. मला तुझ्याशी एका शब्दानेही बोलण्याची संधीच मिळाली नाही. सागरने सायलीच्या अगदी जवळ येत अत्यंत हळू आवाजात म्हटले, जेणेकरून हॉलमध्ये कोणाला ऐकू जाणार नाही. सायलीने चहा गाळता गाळता सागरकडे एक अत्यंत थंड आणि धारदार नजर टाकली. तिच्या या शांततेने सागरचा जीव टांगणीला लागला होता. मिस्टर सागर कदम, मला कोणत्याही स्पष्टीकरणाची गरज वाटत नाही. ज्या मुलीने काल रात्री सर्वांसमोर तुमच्यावर आपला हक्क दाखवला, तिला तुम्ही अजूनही सन्मानाने तुमच्या हॉलमध्ये ठेवले आहे. यातच मला माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत. सायलीचा आवाज कमालीचा शांत पण बोचणारा होता. सायली, तू चुकीचा अर्थ काढत आहेस. तन्वी एका भयानक कायदेशीर आणि वैयक्तिक संकटात अडकली आहे. तिचा नवरा विक्रम सिंग याने तिच्यासोबत खूप मोठा दगा केला आहे. लग्न झाल्यावर त्याने तन्वीला त्याच्या कंपनीत चीफ डिरेक्टर बनवले. तन्वीला वाटले की तो तिच्यावर प्रेम करतो, म्हणून त्याने तिला हे पद दिले. पण त्याचा हेतू वेगळाच होता. विक्रमने कंपनीत 5 कोटीचा मोठा आर्थिक घोटाळा केला आणि त्या सर्व बेकायदेशीर ट्रान्झॅक्शन्सच्या फाईल्सवर डिरेक्टर म्हणून तन्वीच्या खोट्या सह्या केल्या. आता मुंबई पोलीस तन्वीला शोधत आहेत. ती निष्पाप आहे सायली. एक वकील म्हणून मी तिला रात्रीच्या वेळी रस्त्यावर कसं सोडू शकत होतो? सागरने स्वतःचा कायदेशीर बचाव मांडण्याचा प्रयत्न केला. तितक्यात हॉलमधून तन्वीचा रडवेला आवाज आला, सागर, सागर कुठे आहेस तू? मला खूप भीती वाटते रे. तन्वी उठली होती. ती डोळे चोळत आणि थरथरत स्वयंपाकघराच्या दारापाशी आली. सायलीला सागरच्या शेजारी उभे राहिलेले पाहून तिच्या डोळ्यात एक सुप्त हेवा आणि अपराधीपणाची भावना स्पष्ट दिसली. पण तिने लगेच चेहऱ्यावर रडण्याचे भाव आणले. सागर, माझ्या लॅपटॉपवर मुंबई पोलिसांच्या सायबर सेलचा नोटीस ईमेल आला आहे. ते मला आज कधीही अटक करू शकतात. मी जेलमध्ये गेले तर मरून जाईल रे. ती पुन्हा सागरचा हात पकडत म्हणाली. सायलीने तन्वीचा तो हात पाहिला आणि तिने पुढे होऊन तो हात सागरच्या हातातून झटकन सोडवला. हे बघा तन्वी, तुमच्यावर कायदेशीर संकट आहे आणि तुम्ही निष्पाप आहात, हे मी समजू शकते. पण सागर आता तुमचा कोणीच नाही. तो या घरचा मुलगा आहे आणि माझा पती आहे. त्यामुळे कायदेशीर मदत हवी असेल तर ती एका नामांकित वकिलाकडून मागा. जुन्या प्रेमाच्या हक्काने नव्हे. चहा हवा असेल तर डायनिंग टेबलवर या.
सायलीने अत्यंत कडक आणि अधिकृत आवाजात सुनावले. तन्वी थबकली. तिला वाटले नव्हते की सायली इतकी खंबीर आणि धीट असेल. ती रडतच हॉलमधील खुर्चीवर जाऊन बसली. सागरने सायलीकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात सायलीच्या या धाडसाबद्दल एक वेगळाच आदर निर्माण झाला. पण सध्या तो एका मोठ्या कौटुंबिक आणि कायदेशीर कचाट्यात अडकला होता. दुपारचे 2 वाजत आले होते. सागर तन्वीच्या केसची सर्व कागदपत्रे आणि डिजिटल कॉपी मागवून घेऊन आपल्या खोलीत लॅपटॉपवर काम करत होता. विक्रम सिंगच्या कंपनीचे प्रोफाईल आणि बँक डिटेल्स तपासणे अत्यंत गरजेचे होते. घरात प्रचंड शांतता होती. आई आणि बाबा स्वभावाने खूप साधे होते. त्यांना तन्वीचे भूतकाळातील वागणे माहीत नव्हते. त्यामुळे ते तिच्या रडण्याला खरे मानून तिच्यावर दया करत होते आणि तिला जेवायचा आग्रह करत होते. सायली हे सर्व आपल्या खोलीच्या दारातून शांतपणे पाहत होती. तिचे सागरवर खूप प्रेम होते, पण तिचा स्वाभिमान तिला एका अशा स्त्रीसोबत एकाच छताखाली राहण्याची परवानगी देत नव्हता, जिने कधी काळी सागरचे मन तोडले होते आणि आज ती पुन्हा त्याच्या संसारात वादळ बनून आली होती. सायलीने शांतपणे आपली ऑफिसची बॅग भरली आणि ती थेट सागरच्या खोलीत आली. सागर, मी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सायलीचा आवाज अत्यंत शांत पण गंभीर होता. सागरने लॅपटॉपवरून डोके वर केले. काय सायली, काय झालं? मी हे घर सोडून माझ्या बाबांच्या घरी चालले आहे, सायलीने थेट सांगितले. सायली, हे काय बोलतेस तू? तन्वीवर संकट आहे म्हणून ती इथे आली आहे. मी फक्त तिचा वकील म्हणून तिला कायदेशीर मदत करतोय. सागर झटकन खुर्चीवरून उठला आणि त्याने तिचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. सागर, तू तिचा वकील नक्कीच बन. तिला या संकटातून बाहेर काढ, कारण ती निष्पाप आहे. एका निरपराध मुलीला शिक्षा होऊ नये हे वकिलाचे कर्तव्य आहे. पण जोपर्यंत ती या घरात एका पाहुणीसारखी नाही तर जुन्या हक्काने वावरते आहे, तोपर्यंत मी इथे राहू शकत नाही. मला माझ्या स्वाभिमानाचा बळी देऊन दुसरी पसंती म्हणून जगण्याची सवय नाही. निर्णय तुला घ्यायचा आहे. या घरात कोण राहणार, तुझा भूतकाळ की तुझा वर्तमान काळ? सायलीने सागरला थेट कोंडीत पकडले आणि अल्टिमेटम दिला. सागर अत्यंत मोठ्या विवंचनेत पडला. एका बाजूला सायलीचा स्वाभिमान आणि तिचे खरे प्रेम होते, तर दुसऱ्या बाजूला तन्वीची ही गुंतागुंतीची केस होती. सायली, प्लीज हट्ट करू नकोस. मला 2 दिवसांचा वेळ दे. मी तन्वीच्या राहण्याची दुसरी सोय करतो आणि तिची केस कोर्टात उभी करतो. पण आता मला फाईल्स तपासू दे, सागरने विनवणी केली. मला माझं उत्तर मिळालं सागर कदम. जेव्हा वकिली आणि भूतकाळ महत्त्वाचा ठरतो, तेव्हा पत्नीला मागे हटावंच लागतं. सायलीच्या डोळ्यातून संतापाचे आणि दुःखाचे अश्रू वाहू लागले. तिने आपल्या हातातली ती सोन्याची आजीची बांगडी काढली, जी कालच बाबांनी तिला मोठ्या विश्वासाने दिली होती, आणि ती थेट टेबलवर ठेवली. तिने आपली बॅग उचलली आणि ती मुख्य दाराच्या दिशेने निघाली. आईबाबांनी तिला रोखण्याचा खूप प्रयत्न केला. सायली बाळा, थांब. असं रागाच्या भरात घर सोडून जाऊ नकोस. आई रडू लागल्या, पण सायलीने मागे वळूनही पाहिले नाही. ती थेट घर सोडून तिच्या बाबांच्या घरी निघून गेली. सागर हताश होऊन बेडवर बसला. सायली जरी रागाने तिच्या बाबांच्या घरी गेली असली तरी तिचे कॉर्पोरेट डोके गप्प बसले नव्हते. तिने तिच्या ऑफिसमधील सायबर आणि फायनान्स टीमला गुपचूप कामाला लावले होते. सायलीने राग बाजूला ठेवून सागरला विक्रम सिंगच्या शेल कंपन्यांचे आणि बँक खात्याचे मुख्य डिटेल्स ईमेलद्वारे पाठवले. सायलीला माहीत होते की सागरला विक्रम सिंगचा गेम उलटवून लावण्यासाठी या पुराव्यांची गरज पडेल. तिने पत्नीचे कर्तव्य गुपचूप निभावले होते, पण तिचा स्वाभिमान अजूनही दुखावलेला होता. सागरने जेव्हा सायलीचा तो ईमेल पाहिला तेव्हा त्याचे डोळे पाणावले. सायली, तू घर सोडून गेलीस तरी माझ्या पाठीशी उभी आहेस.
मी तुझा हा विश्वास कधीच तुटू देणार नाही. सागरने नवीन ऊर्जेने विक्रम सिंग विरुद्ध पुरावे गोळा करायला सुरुवात केली. बुधवारचा तो दिवस संपूर्ण कदम कुटुंबाच्या आणि विशेषतः सागर सायलीच्या आयुष्याला एक कायमची दिशा देणारा ठरणार होता. मुंबई पोलिसांचे एक विशेष पथक विक्रम सिंगच्या अधिकृत तक्रारीवरून तन्वीला अटक करण्यासाठी पुण्यात दाखल झाले होते. विक्रम सिंग स्वतःला खूप मोठा मास्टरमाइंड समजत होता. त्यामुळे तो स्वतः पोलिसांना सोबत घेऊन पुण्याच्या एका सरकारी कॉन्फरन्स हॉलमध्ये अतिशय रुबाबात आणि ऐटीत येऊन बसला होता. त्याच्या सोबतीला मुंबईचे महागडे कॉर्पोरेट वकील होते. विक्रमच्या चेहऱ्यावर एक क्रूर हसू होतं, कारण त्याला वाटत होतं की त्याने तन्वीला डिरेक्टर पदाच्या नावाखाली 5 कोटींच्या घोटाळ्यात असं काही अडकवलं आहे की ती आता आयुष्यभर जेलमधून बाहेर येऊ शकणार नाही आणि तो ते 5 कोटी घेऊन आरामात परदेशात पळून जाईल. त्या हॉलमध्ये सागर कदम आपल्या काळ्या वकिली कोटमध्ये शांतपणे फाईल्स पाहत बसला होता. त्याच्या शेजारी अत्यंत घाबरलेली, थरथर कापणाऱ्या हातांनी तन्वी बसली होती आणि मागे विशालदादा खंबीरपणे उभा होता. वातावरण कमालीचं गंभीर होतं. याच वेळी हॉलचा मुख्य दरवाजा उघडला आणि तिथे सायलीची एंट्री झाली. सायलीच्या हातात काही महत्त्वाच्या ऑडिट फाईल्स आणि लॅपटॉप होता. ती घर सोडून बाबांच्या घरी गेली असली तरी तिने आपल्या पतीची म्हणजेच सागरची साथ सोडली नव्हती. सायलीला दारात पाहताच सागरच्या डोळ्यात एक अनामिक आशेचा किरण चमकला, तर विक्रम सिंगचा चेहरा तिला तिथे पाहून थोडा आक्रसला. विक्रम सिंग सोफ्यावरून उठला आणि कोर्टाच्या अधिकाऱ्यांसमोर सायलीकडे पाहत कुत्सितपणे हसला. मिस्टर सागर कदम, तुम्ही पुण्यातले कितीही मोठे हायकोर्टाचे वकील असाल तरी कायदेशीर पुराव्यांसमोर तुमचा हा रुबाब चालणार नाही. तुमच्या या पहिल्या प्रेयसीने म्हणजेच माझ्या पत्नीने मुख्य डिरेक्टर म्हणून माझ्या कंपनीत 5 कोटींचा फ्रॉड केला आहे. हे बघा तिच्या डिजिटल सह्या असलेले पेपर्स. हिला आज जेलमध्ये जाण्यापासून या जगातला कोणताही वकील वाचवू शकत नाही. सागर अतिशय शांतपणे आपल्या खुर्चीवरून उठला. त्याने आपला काळा कोट दोन्ही हातांनी सरळ केला आणि त्याची ती तीक्ष्ण वकिली नजर विक्रम सिंगवर रोखली. हॉलमध्ये एक सुई पडली तरी आवाज होईल इतकी शांतता पसरली. विक्रम सिंग, वकिलीच्या आणि कायद्याच्या भाषेत या कागदांना पुरावा नाही तर बनावटगिरी म्हणतात. तू तन्वीला तुझ्या कंपनीची मुख्य डिरेक्टर बनवलंस कारण तुला तिच्या निरागसतेचा आडोसा घेऊन स्वतःचे काळे धंदे लपवायचे होते. पण तुझा हा खेळ आज इथेच संपला आहे. सागरचा आवाज कडक आणि आत्मविश्वासाने भरलेला होता. सागरने सायलीकडे एक कौतुकाची नजर टाकली आणि स्क्रीनवर एक मोठी फाईल प्ले केली. हे बघा पोलीस अधिकारी साहेब, हा सायलीने कॉर्पोरेट डेटा ट्रॅक करून शोधून काढलेला सर्वात मोठा फॉरेन्सिक पुरावा आहे. तन्वी जेव्हा तुमच्या कंपनीची डिरेक्टर बनली तेव्हा तिने सर्व अधिकृत पेपर्सवर निळ्या शाईने प्रत्यक्ष सह्या केल्या होत्या. पण या 5 कोटींच्या घोटाळ्याच्या फाईलवर ज्या सह्या आहेत त्या एका अत्याधुनिक डिजिटल पेनचा वापर करून विक्रम सिंगने स्वतः तिच्या जुन्या सह्यांवरून स्कॅन करून पेस्ट केल्या आहेत. विक्रम सिंगच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले. सागर इथेच थांबला नाही. त्याने सायलीने तयार केलेला दुसरा पुरावा सादर केला आणि सर्वात मोठा पुरावा म्हणजे ज्या रात्री हा 5 कोटींचा फ्रॉड कंपनीच्या मुख्य खात्यातून झाला त्या रात्री तन्वी पुण्यात तिच्या मैत्रिणीकडे होती. पण विक्रम सिंगने मुंबईच्या एका हॉटेलमध्ये बसून तन्वीच्या लॅपटॉपचा IP ॲड्रेस रिमोट ॲक्सेसवर घेतला आणि तिच्या नकळत तिच्या खोट्या डिजिटल सह्या करून पैसे स्वतःच्या शेल कंपनीत ट्रान्स्फर केले. हे बघा त्या हॉटेलचे CCTV फुटेज आणि बँक सर्व्हरचा टाईम स्टॅम्प डेटा. हा पुरावा पाहताच विक्रम सिंगच्या वकिलांचे चेहरे पांढरे पडले. ते विक्रमच्या कानात कुजबुजू लागले. सर, हा पुरावा 100% पक्का आहे. डिजिटल फॉर्जरी आणि सिस्टीम हॅकिंग दोन्ही सिद्ध झालं आहे. आपण आता कोर्टात टिकू शकत नाही. केस आपल्या हाताबाहेर गेली आहे.
मुंबई पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी पुढे आले आणि त्यांनी खिशातून बेड्या काढल्या. विक्रमसिंग, स्वतःच्या पत्नीला डिरेक्टर पदाचं आमिष दाखवून तिच्या खोट्या सह्या करून 5 कोटींचा घोटाळा केल्याच्या, सायबर फ्रॉड केल्याच्या आणि पोलिसांची दिशाभूल केल्याच्या आरोपाखाली तुम्हाला अटक करण्यात येत आहे. पोलिसांनी विक्रमसिंगच्या मनगटावर बेड्या ठोकल्या. विक्रमसिंग काही बोलणार तोच पोलिसांनी त्याला ओढत गाडीच्या दिशेने नेले. त्याचा तो खोटा रुबाब एका क्षणात मातीत मिळाला होता. हॉलमध्ये तन्वीच्या डोळ्यातून सुटकेचे आणि कृतज्ञतेचे अश्रू वाहू लागले. ती जेलमध्ये जाण्याच्या मोठ्या संकटातून वाचली होती. ती अत्यंत भावूक झाली आणि तिने जुन्या हक्काने धावत जाऊन सागरचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. सागर, थँक्यू सो मच. तू मला वाचवलंस. मला माहीत होतं तू आजही माझ्यावर तितकंच प्रेम करतोस. जुन्या सगळ्या चुका विसरून आपण पुन्हा एकदा नवीन सुरुवात करूया का रे? पैशांच्या मागे लागून मी खूप मोठी चूक केली, पण आता मला समजलंय की माझ्यासाठी तूच योग्य आहेस. तन्वी रडत रडत म्हणाली. सागरने अत्यंत शांतपणे, कोणताही राग न दाखवता पण कमालीच्या कडक शब्दात तन्वीचा हात आपल्या हातापासून दूर सारला. त्याने मागे वळून सायलीकडे पाहिले, जी शांतपणे आपल्या फाईल्स गोळा करत होती. तन्वी, एक गोष्ट तुझ्या मनात नेहमीसाठी पक्की करून घे. मी आज तुला वाचवलं कारण तू निष्पाप होतीस. एक हायकोर्टाचा वकील म्हणून आणि एक माणूस म्हणून कोणावरही अन्याय होऊ नये हे माझं कर्तव्य होतं. पण याचा अर्थ असा अजिबात नाही की माझ्या मनात तुझ्याबद्दल अजूनही प्रेम जिवंत आहे. पैशासाठी जेव्हा तू मला कॉलेजमध्ये एका वळणावर सोडून गेलीस, तेव्हाच माझं तुझ्यावरचं प्रेम नेहमीसाठी संपलं होतं. त्या काळ्या डायरीत फक्त जुन्या जखमांचा संताप होता, प्रेम नाही. सागरचा आवाज अत्यंत खंबीर आणि स्पष्ट होता. तो 2 पावले पुढे गेला आणि त्याने सर्वांसमोर सायलीचा हात अत्यंत प्रेमाने आणि घट्टपणे आपल्या हातात घेतला. सायलीने थपकून सागरकडे पाहिले. तन्वी, हा जो हात मी आज पकडला आहे ना, ही सायली आहे, माझी पत्नी, माझी अर्धांगिनी, माझा वर्तमान काळ आणि माझा भविष्य काळ. मी जेव्हा संकटात होतो तेव्हा तिने स्वतःचा जीव पणाला लावून मला साथ दिली. आणि आज तुझ्या या कठीण केसमध्येही तिने स्वतःचा राग आणि आमचे वैयक्तिक भांडण बाजूला ठेवून मला विक्रमसिंग विरुद्धचे हे मुख्य डिजिटल पुरावे शोधून दिले. सागर कदम आता फक्त आणि फक्त सायलीचाच आहे. तुझ्यासाठी माझ्या मनात आता फक्त एक जुनी ओळख उरली आहे, पण प्रेम, आदर आणि विश्वास फक्त सायलीसाठी आहे. सागरने संपूर्ण जगासमोर सायलीवरील आपल्या प्रेमाची जाहीर कबुली दिली. तन्वीने सागर आणि सायलीच्या हातातील ती घट्ट पकड आणि दोघांच्या डोळ्यातील विश्वास पाहिला. तिच्या चेहऱ्यावर आता स्वतःच्या कृत्याची लाज आणि पश्चात्तापाचे भाव होते. तिला समजले होते की तिने पैशाच्या हव्यासापोटी हिरा गमावला होता आणि आता सागरच्या मनात तिच्यासाठी 1% जागा उरलेली नव्हती. सायली, तू खूप भाग्यवान आहेस. मला माफ कर. मी तुमच्या संसारात चुकीच्या वेळी आले, पण आज माझ्यामुळे तुमच्यातील शत्रुत्व संपलं आणि खरं प्रेम जिंकलं, यातच मला समाधान आहे. तन्वीने रडत सायलीची माफी मागितली. आपली बॅग उचलली आणि ती हॉलमधून नेहमीसाठी मुंबईला निघून गेली. आता त्या मोठ्या हॉलमध्ये फक्त सागर आणि सायली उरले होते. विशालदादाने बाहेरूनच दोघांना पाहिले आणि तो चेहऱ्यावर एक समाधानाचा हसू आणून आईबाबांना फोन करायला बाजूला निघून गेला. सागरने सायलीचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले. त्याचे डोके लाजेने आणि पश्चात्तापाने खाली झुकले होते. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. सायली, मला माफ कर. मी एका जुन्या डायरीसाठी आणि जखमेसाठी मी तुझ्या पवित्र स्वाभिमानाला दुखावलं, तुझ्यावर ओरडलो, पण तू घर सोडून गेलीस तरी माझ्या पाठीशी उभी राहिलीस. माझ्या वकिलीचा मान राखलास. प्लीज सायली, आता घरी चल. तुझ्याशिवाय हा सागर कदम, त्याचे घर आणि त्याचा संसार पूर्णपणे अपूर्ण आहेत. सायलीने सागरच्या डोळ्यात पाहिले. तिथे आता त्या भूतकाळातील तन्वीची,
किंवा कोणत्याही जुन्या डायरीची सावली नव्हती. तिथे होता फक्त आणि फक्त सायलीसाठी अथांग आदर, प्रेम आणि कधीही न तुटणारा विश्वास. सायलीच्या चेहऱ्यावरचा सर्व राग गळून पडला आणि तिच्या ओठांवर एक अत्यंत गोड, लाजरं हसू आलं. तिने हळूच सागरच्या छातीवर आपले डोके टेकवले आणि सागरने तिला आपल्या कवेत घट्ट ओढून घेतले. 2 कट्टर शत्रूंमधील वैचारिक लढाई आणि इगोचा शेवटी अंत झाला होता. कपाटातली ती काळी डायरी आणि भूतकाळाचे वादळ नेहमीसाठी शांत झाले होते. लग्नाआधीच्या सायली देवधर आणि सागर कदम यांच्यातील शत्रुत्वाच्या भिंती नेहमीसाठी कोसळल्या होत्या आणि लग्नानंतरच्या खऱ्या, अथांग आणि पवित्र प्रेमाचा एक नवा, सुखाचा आणि कधीही न संपणारा प्रवास आता खऱ्या अर्थाने सुरू झाला होता. मित्रांनो, कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.